नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मकर संक्रांत स्पेशल कुरकुरीत तिळाची चिक्की किंवा तिळपापडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत। ही तिळपापडी अजिबात बिघडणार नाही, वातड होणार नाही, चिवट होणार नाही, खायला मस्त अगदी कुरकुरीत लागेल। चला तर मग तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्यासाठी मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे बिना पॉलिशचे तीळ आहेत, तुम्ही पॉलिशचे तीळ देखील घेऊ शकता। आता हे तीळ मस्तपैकी लो टू मीडियम हीटवर छान सोनेरी रंगावर येईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तीळ भाजले हे कसं ओळखायचं? तर मैत्रिणींनो, तीळ तडतड उडायला लागले की समजून घ्यायचं आपले तीळ भाजून तयार आहेत। तर आता मस्तपैकी आपण हे तीळ भाजून घेणार आहोत आणि ही तिळपापडी खायला खूप छान लागते। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हळदी कुंकू वगैरे करत असाल तर त्यासाठी आपण तिळपापडी नक्कीच बनवतो। तर तीळ भाजून झालेत, आता एक पोळपाट घ्यायचा किंवा प्लेन ताट घ्यायचं आणि त्याला असं तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। तर जोपर्यंत आपण पाक बनवून घेणार आहोत तोपर्यंत हे तूप थिजल्या जाईल आणि आपली चिक्की पोळपाट आणि लाटणं दोन्हीलाही अजिबात चिटकून बसणार नाही। त्यामुळे पोळपाट लाटणं ग्रीस करून घेणं अगदी महत्त्वाची स्टेप आहे, अजिबात स्किप करायची नाही। आता दुसरीकडे पॅन घेतला, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं आणि 1.5 वाटी गूळ घातलेला आहे। ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने आपण इथे गूळ घेतलेला आहे। तर 1 वाटी तिळासाठी 1.5 वाटी गूळ अतिशय परफेक्ट असं मेजरमेंट आहे। आता पाण्याचा वापर न करता हा गूळ आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर आपण याचा पाक बनवून घेणार आहोत। तर पाक बनवण्याची एक ट्रिक आहे, ती देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे, नाहीतर गूळ करपू शकतो। तर सर्वात आधी हे असं ढवळत राहायचं, जेणेकरून काय होईल, गुळातल्या सगळ्या गुठळ्या विरघळून जातील आणि चिक्की अगदी मस्त होईल। त्यानंतरची स्टेप आहे ती म्हणजे पाक आपला अजिबात लूज नाही राहिला पाहिजे, कारण लूज जर पाक राहिला तर तिळपापडी चिवट किंवा वातड होते। त्यामुळे पाक मस्त अगदी कडक झाला पाहिजे। तर साधारणपणे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आपण गूळ पॅनमध्ये घालून। तर आता गुठळ्या बऱ्यापैकी फुटलेल्या आहेत आणि पाक व्हायला सुरुवात झाली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही तिळपापडी बनवता का आणि कशी बनवता कमेंट करून नक्की सांगा। तर ह्याला छान असे बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे, पण जेवढ्या प्रमाणात यायला हवे तेवढे अजून नाही। ही एक ट्रिक आहे, जेव्हा हा पाक फेसाळल्यासारखा होतो किंवा याला बुडबुडे यायला लागतात तेव्हा समजून घ्यायचं आपला पाक बनून तयार झालेला आहे। तर अजूनपर्यंत ती प्रोसेस झालेली नाही आहे, म्हणजे आपला पाक अजून व्हायचा आहे। तर ही ढवळण्याची जी प्रोसेस आहे ही अजिबात ब्रेक करायची नाही, कंटिन्यू याला असं ढवळत राहायचं आहे। ह्यामुळे काय होतं, पाक बेसला लागत नाही आणि त्याला करपट वगैरे वास लागत नाही। गॅसची फ्लेम मोठी अजिबात करायची नाही आहे, सगळी प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम हीटवरच करून घ्यायची आहे। तर ह्याआधी आपण पाक न करता तिळाची वडी कशी बनवायची ह्याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे। आता थोडासा पाक घ्यायचा आणि तो वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये टाकायचा, म्हणजे आपल्या हाताला चटका लागत नाही। आता याला थोडंसं प्रेस करून बघायचं, ह्याचा गोळा होतो की हा पाक कडक आहे लगेच समजतं। तर हा अजूनही पाक थोडासा व्हायचा आहे, याचा गोळा झालेला आहे। तर आपल्याला असा पाक नको आहे, यापेक्षा थोडासा कडक हवा आहे। तर आता परत 1-2 मिनिटभर आपण याला असंच ढवळत राहणार आहोत, जेणेकरून आपला पाक आणि तिळपापडी मस्त कुरकुरीत होईल। तर तुम्ही बघू शकता याला आता बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे, हा पाक अगदी फेसाळल्यासारखा दिसतोय। तर जेव्हा पाक फेसाळल्यासारखा दिसतो तेव्हा समजून घ्यायचं आपला पाक बनून तयार झालेला आहे। तर यानंतर साधारणपणे 2 मिनिटभर आपण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे। तर टोटल पाक बनवण्यासाठी मला इथे 6 मिनिटाचा वेळ लागलेला आहे। तर आता या पुढची जी प्रोसेस आहे ना मैत्रिणींनो, ती आपल्याला खूप झटपट करायची आहे, म्हणजे आपली तिळपापडी अजिबात बिघडणार नाही। इथे तुम्हाला स्लो राहून काम करून अजिबात चालणार नाही। तर भाजून घेतलेले तीळ थंड करून घेतलेले आहेत आणि तीळ आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर ह्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम बंद जरी केली तरी देखील काहीच हरकत नाही आहे। याला शेवटचं एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि भाजून घेतलेले तीळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता तीळ एकदम फास्ट प्रोसेसमध्ये यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। हा पाक आणि तीळ छान असं एकजीव झालं पाहिजे। तुम्ही यामध्ये शेंगदाणे आणि थोडंसं खोबरं देखील घालू शकता, मी नाही घातलं आहे।
आणि आता हे मिश्रण आहे पोळपाटावर ओतून घ्यायचं आहे आणि पुढची प्रोसेस लाटायची ती तर खूप फास्ट करायची, जेणेकरून हे मिश्रण थंड नाही झालं पाहिजे, कारण हे जर थंड झालं तर आपल्याला याची तिळपापडी लाटता येणार नाही आणि तिळपापडी चांगली होणार नाही. तर आता हे सगळं मिश्रण पोळपाटावर व्यवस्थित ओतून घेतलं आहे. पोळपाट लाटणं ऑलरेडी आपण ग्रीस केल्यामुळे तो वेळ आपला इथे वाचलेला आहे, कारण आता ग्रीस करायचं म्हटलं तर हे मिश्रण थंड होतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या स्टेपनुसारच तुम्ही ही तिळपापडी बनवा. आता सगळं मिश्रण ओतून घेतल्याच्या नंतर जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने. तर मी हे वरून खाली घेते आहे, तुम्ही खालून वर देखील लाटून घेऊ शकता. अशी कुठली पद्धत नाही आहे की वरून खाली घ्यायचं किंवा खालून वर घ्यायचं. ते आपला उद्देश एकच आहे, आपल्याला फक्त तिळपापडी जेवढी शक्य आहे तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे. तुम्हाला जर पोळपाटावर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही गॅसच्या प्लॅटफॉर्मवर देखील हे लाटून घेऊ शकता. तो गॅस ओटा आधी स्वच्छ करायचा आणि गॅसच्या ओट्यावर हे मिश्रण ओतून घ्यायचं आणि मस्तपैकी लाटून घ्यायचं. तर या ठिकाणी आपलं हे मिश्रण मस्तपैकी लाटून झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत. तुम्हाला जर थोडंसं जाड वाटत असेल तर तुम्ही याला लेवलिंग करून घेऊ शकता. आता चाकू किंवा पिझ्झा कटरच्या साहाय्याने हव्या त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या तुम्ही याच्या वड्या पाडून घेऊ शकता. तर हे थोडंसं कोमट असतानाच याच्या वड्या पाडायच्या, कडक झाल्यानंतर वड्या पाडता येत नाही. तर आता आपण चाकूच्या साहाय्याने याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आपली तिळपापडी बनवून तयार झाली आहे, मस्त कुरकुरीत झाली. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तिळपापडी नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.